CII सदन महाराष्ट्र झोनची वार्षिक सभा कोल्हापुरात पार पडली. बैठकीला सारंग जाधव यांनी वीरेंद्र पाटील यांची 2026-27 या वर्षासाठी CII सदन महाराष्ट्र झोनचे चेअरमन म्हणून घोषणा केली. तर मल्हार भांडुर्गे यांनी व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे एक्सपर्ट मेंबर दीपक करंजीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी कृषी, फाउंड्री आणि वस्त्रोद्योग अशा क्षेत्रांमध्ये दक्षिण महाराष्ट्र कसा नेतृत्व करू शकतो आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला. कोल्हापूर हे फाउंड्री हब आहे. याचबरोबर वस्त्रोद्योग, साखर उद्योगाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसायांच्या विकासाला इथं मोठा वाव असून कोल्हापूरमध्ये दक्षिण महाराष्ट्राचं लॉजिस्टिक हब म्हणून नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असा विश्वासही करंजीकर यांनी व्यक्त केला. कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उद्योगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेऊन उद्योगाभिमुख प्रशिक्षणावर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्रा संस्था प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी CIIचे महाराष्ट्र चेअरमन विनायक पै यांनी ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी मंगेश पाटील, गिरीश चितळे, मोहन घाटगे, राहुल पाटील, मॅकचे मोहन कुशिरे, KEEचे चेअरमन कमलाकांत कुलकर्णी, स्मॅकचे जयदीप चौगुले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.